आईचा धड घेऊन आपल्या घरी आलेला आहे. आणि मग या ठिकाणी गोंधळाला दिवट्या म्हणून बसलो आहे. 50,000 रुपये द्या. आपली देखील फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. धन्यवाद. राम राम. सोन्याची अंगठी, सापाची खोड आणि त्यात आली देवीची सोड. मोगऱ्याचा हार, गुलाब. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि नेहमीप्रमाणे आम्ही चाललो घाईघाईत. हा माझा नवरा. सो आज आहे जागरण गोंधळ रोहित भाऊंचा आणि अनिताचा. सो त्यामुळे आम्ही निघालो, पण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि इथेच आता आमचा टाइमपास होण्यापेक्षा आता आपण डायरेक्ट भेटूया मंडपात. पूजा होती. काय होती? घाटशिळेची पूजा होती. आणि मग त्या ठिकाणी हा गोंधळी समाज गोळा झाला आणि त्या ठिकाणी आराधनी गोळा झाल्या. आणि त्या ठिकाणी आराधनी झाल्यानंतर तिथे घाटशिळेची पूजा झाली. आणि घाटशिळेची पूजा झाल्यानंतर ती आराधी कोल्हापूरला गेला. कुठं? कोल्हापूरला गेला महालक्ष्मीला. त्या ठिकाणी गेला जोगवा मागला. कुठं? शाहू राजाच्या वाड्याला. लक्ष्मी दोन आहेत. कुलस्वामिनी वेगळी आणि घरची लक्ष्मी वेगळी. पैसा सुद्धा चंचल सुद्धा लक्ष्मी आहे. कधी आहे कधी नाही, कुठे निघून झाली कोणी सांगू शकत नाही, अशी लक्ष्मीचा अवतार आहे. आणि मग त्या ठिकाणी आराधी शाहू महाराजांच्या वाड्याला गेला ते जोगवा मागायला. आणि जोगवा मागा गेल्यानंतर त्या महाराजांकडे संपत्ती अफाट आहे. मला सांगत राजे म्हणजे महाराज आहे काय, मला सांगायची गरज नाही. आणि मग त्या राजाने त्या प्रधानाला हुकूम सोडला, आदेश सोडला आणि म्हणाला, हे प्रधाना, त्या धर आराध्याला आणि बांध कसा आहे खांबाला. मग त्या आराध्याला त्या प्रधानाने धरलं आणि कसाई खांबाला बांधलं. कसाई खांबाला बांधल्यानंतर त्याला आदेश दिला त्या मार आराध्याला. मग त्या चापकानी मारा सुरू केला. आणि मग त्या आराध्यानी त्या आदिमाला हाक मारली. आदिमाला हाक मारल्याबरोबर ती वार्ता कळाली तुळजापूरला. काय वार्ता कळल्यानंतर त्या आदिमाईने काय केलं? भंडारा घेतला, लालाटी लावला आणि सगळीकडे भंडारा फुगला. आणि मग हा कुंकवाने मळवट भरला आणि केस मोकळे सोडले आणि हारवळी दिली आणि किंचोळी दिली आणि वाघरावरती स्वार झाली. आणि वाघरावरती स्वार झाल्यानंतर थेट कोल्हापूर नगरीला राजाच्या वाड्याला आली. राजाच्या वाड्याला आल्यानंतर त्या ठिकाणी त्या आदिमाईने विचारलं, राजा, त्या आराध्याने तुझा काय गुन्हा केलेला आहे आणि तू त्याला कसाही खांबाला बांधून मारा का सुरू केलेला आहे? तू मला सांग, काय चुकलं? तुला भिक्षा मागितली, भिक्षा द्यायची होती द्यायची, नाही तर नाही द्यायची, पण मारा तू सुरू का केला? मग राजा हा गुन्हा कबूल करत नव्हता. आणि मग शेवटी आदिमाई म्हणाली, तुला हातामध्ये परिटी घ्यावा लागेल, गळ्यात कवड्याची माळ घेऊन 5 घरी तुला जोगवा मागावा लागेल, भिक्षा मागावा लागेल. राजा कबूल होत नव्हता. शेवटी आदिमाईने परत सांगितलं, तू गुन्हा कबूल कर. तू आराध्या आईचा धड घेऊन आपल्या घरी आलेला आहे. आणि मग बाबांना सांगितलं, बाबानो, तुमच्या वचनाचं पालन केलं आहे, आज्ञाचं पालन केलेलं आहे, परंतु आईचं शिर कुठे गेले हे मला माहिती नाही. शिर शोधलं काही भेटत नाही. शेवटी मी थकलो आणि शेवटी आईचा मी धड घेऊन आलेलो आहे. आता ह्या धडाचं काय करायचं? बाळखा, तू वचनाला बांधील आहेस, पक्का आहेस. तू वचनाला
बांधीलास आहे आणि तू माझ्यापेक्षा हुशार आहेस. मग परशुराम म्हणाला, बाबानो तू मला वचनात गुंतवला आहेस आणि अज्ञात गुंतवला आहे आणि तू मला कोड्यात टाकला आहेस. परशुराम म्हणाले, बाळका ठीक आहे, तू आई जिवंत करून मागतोस, मी तुझी आई जिवंत करून देतो, परंतु मी सांगत त्याप्रमाणे तू वाग, तसं तू कर. म्हणाला, ठीक आहे बाबानो, तुमच्या आज्ञेचं पालन मी मान्य करणार, वचन घेतलंय, वचनाचं पालन करणार. आणि शेवटी म्हणाले, बघा तू गावाच्या वेशीच्या बाहेर जायचं, आपल्या गावाला वेशी असतात ना, त्या वेशीच्या बाहेर जायचं. त्या ठिकाणी मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, तरुण असू द्या, तरुण असू द्या, म्हातारी कोतारी कुणी असू द्या, वेशीच्या बाहेर जायचं, सगळं आईची हकीकत सांगायची. मग आपल्या वडिलांच्या पाया पडला, कुलस्वामींच्या पाया पडला, कुलदेवताच्या पाया पडला, हातामध्ये फारशी कुऱ्हाड घेतली आणि गावाच्या बाहेर वेशीच्या आलेला आला आहे. आणि वेशीच्या बाहेर आल्यानंतर एक 80 वर्षाची वयोवृद्ध म्हातारी होती, 80 वर्षाची म्हातारी होती, वयोवृद्ध होती आणि तिच्या पाया पडला. ती म्हातारी म्हणाली, बाळका तुझी माझी ओळख नाही, बाळक नाही, सर संबंध नाही, घेणे देणे नाही, आणि तू माझा पाय का धरले आहेस? तू माझा पाय का धरले आहेस? म्हातारी म्हणाली. मग परशुराम म्हणाला, आजी बाई तुझं घेणं देणं नाही, सोय संबंध नाही, नातं गोतं काही नाही, परंतु माझ्या आईची हत्या केलेली आहे आणि मला तुझं शिर हवा आहे म्हणून मी तुझं पाय धरलेला आहे. त्यावेळेस म्हातारी म्हणाली, बाळका मी वयोवृद्ध आहे, मी पिकलं पान आहे, कधी मरण येईल कोणी सांगू शकत नाही. आज मरण आहे, उद्या मरण आहे, परवा मरण आहे, तेव्हा मरण येईल, सेकंदात कधी मरण येईल कोणी सांगू शकत नाही. जर माझा शिराचा चांगल्यासाठी उपयोग होत असेल तर माझी काही हरकत नाही, तू माझं शिर घेऊन जाऊ शकतोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग परशुराम त्या मातांच्या पाया पडला आणि म्हणाली, बाळका तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग त्या मातांच्या पाया पडला आणि म्हातारीचं एक घाव 2 तुकडे केले आहेत आणि शिर म्हातारीचं घेतलं आणि धड होतं ते वेशीच्या बाहेर ठेवलेलं आहे. आणि शिर घेऊन आल्यानंतर वडिलांना सांगितलं, बाबांनो एक वयोवृद्ध मातांगी समाजाची म्हातारी होती, दोरखंड विकण्यासाठी गावात येत होती, तिचं मी शिर आणलं, ह्या शिराचं काय करायचं? आणि मग म्हणाले, बाळका जा तुझ्या आईच्या धडाला बसव, तुझी आई जिवंत होईल. मग त्याप्रमाणे वडिलांच्या पाया पडला. कुलदेव
घाला ना व आंबला माझ्या आंघोळ घाला ना चिकली पाने चिकली सुपारी चिकली सुपारी चिकली पाने आई विढा मोठी देवाना व आंबचा विढा मोठी देवाना देवी माझे झाली झाली ना व आंबा माझे झाली झाली ना देवीला माझ्या आंघोळ घाला ना व आंबाला माझ्या आंघोळ घाला ना देवीचा माझा पालखी सजवाना व आंबाचा माझा पालखी सजवाना माझ्या पालखीत बसताना व आंबाला माझ्या पालखीत निर्वाणा व गावा गावात चौका चौकात देव देवळा आईला माझ्या भेटवा हे गावा गावात चौका चौकात देव देवळा आईला माझ्या भेटवा देवी माझे झाली झाली ना व आंबा माझे झाली झाली ना हे देवीला नाव सांग मला स्वराज पूर्ण नाव सांग तुझा पूर्ण नाव सांग मला स्वराज मनोहर गायकवाड राहणार क्रांतीनगर हा गोंधळ कोणाचा माहिती आहे तुला हा कोणाचा आहे रोहित गावात तू सहकोशी का जबरदस्तीने हा सहकोशी बघा जबरदस्तीने स्वतःच बसला ना हा बर बोल मी मी या ठिकाणी या ठिकाणी गोंधळाला गोंधळाला दिवट्या म्हणून दिवट्या म्हणून बसलो आहे बसलो आहे आणि आणि मी चार चार लेणी लावली आहे लेणी लावली आहे ते फार महत्वाचे आहेत ती फार महत्वाची आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय कुठल्याही शिवकार्याला शिवकार्याला शोभा नाही शोभा नाही मी मी दिसायला दिसायला विदूषक दिसतो विदूषक दिसतो मी विदूषक नाही मी विदूषक नाही विदूषक सर्कशीमध्ये आहे शर्कशीमध्ये आहे मी या ठिकाणी दिवट्या म्हणून बसलो आहे बसलो आहे मला सांगा पहिला मान कुणाचा आहे हा. पहिला मान कुणाचा आहे नापास पहिला मान हळदीचा आहे हळद लागल्याशिवाय कुठे शुभाकार्य होतं का म्हणून पहिला मान हळदीचा आहे दुसरा मान कुंकू कुंकू हे सौभाग्याचे लेणं आहे लक्ष्मीचा सिंदूर आहे तिसरं लेणं संतांचा आहे सात संतांचा आणि चौथा मान गुलाब आहे आठांचा आहे म्हणून म्हटलं आहे योगी आता त्रिपुर दूध घेतला तरी मारेला दैत्याच्या उदरी म्हणून त्याला आपण छान लेणी लावलेली आहे हा दिसायला छान आहे म्हणून आपण त्याला हसायचं नाही निंदा करायची नाही तुमचा आवडता तो सगळ्यांचा लाडका हा पोरगा आहे महापुरुष आहे आता हात जोड एक चक्कर मारून ये. हो नवरा नवरी इकडे माझ्या बाळा या तुम्ही इकडे इकडे या सुटीकडे डोक्यात याच्या पाया पडा डोकं टेकवा आवाज आला पाहिजे लिंबू काढ जरा बर सुखी राहा आनंदात राहा संसार चांगला करा धन संपत्ती कमवा जागा घ्या गाड्या घ्या बंगले बांधा आणि मला शिक्षणाला थोडेफार 50,000 रुपये द्या मी मोठा झाल्यावरती आम्हाला डब परत देईन आणि अंगणात लोकर बाळ खेळू द्या उभं राहा
दोघांनी 5-50 रुपये द्या, काय असेल 5,000 रुपये द्या. किती पुढे बापू? 500. खिशात ठेवून द्या. 2,000 रुपये द्या. नाही, खोला होता ना, खोला. एवढे कुठे परत घेऊ. 100 रुपये दे. ज्यांना द्यायचे ना कोणाला आमच्या शाळेला खर्च करायचा. बस मंचुरियन बिंचुरियन काही खाऊ नका. चंद्रभागेमध्ये साधू संतांचा गोंधळ केला होता. पहिला भक्त पुंडलिक म्हणजे पहिले काळाचे दर्शन घेतो आहे आणि मग आपले खंडोबा सेवा शंभूचा आवेदार खंडेरायाचा खंडेरायाचा गावा दाखला मुळे संगाचा कुटुंब बनविला
चालेल भावकीतले असेल तरी भावकीतले पण चला, पावणेरवळे असेल पावणेरवळे चला. येऊ दे पुढे अडचण करू नका त्यामुळे तुम्ही बोलला
या ठिकाणी गोंधळ घालण्यासाठी खास जातीवंत देवीची गोंधळी प्रसाद अटक विठोबा अटक राहणार डोलवली तालुका खालापूर जिल्हा रायगड आम्ही आपल्या इथं सेवा केलेली आहे. नकली गोंधळांपासून सावध राहा. संबळ वाद्य वाजून गोंधळी होत नाही. जे आपल्या परिसरात फिरणारे आपल्या परिसरात आपले काही प्रचलित लोक आहेत काजोवाडी असेल सुभाषनगर असेल व जे काही लोक संबळ घेऊन फिरतात ते जातीने गोंधळी नाहीत. जेणेकरून आपली कुठेतरी फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही जनजागृती करतोय. जे देवाचं कार्य आहे ते धार्मिक पद्धतीने झालं पाहिजे. परंपरा तुमची देखील जपली गेली पाहिजे. म्हणून जातीवंत गोंधळ असतील तर गोंधळ करा. जे लोक गोंधळ करणारे आहेत ते खरंच परंपरा जपतायत का ते बघा. आणि एनटी भजब मध्ये 10 नंबरला आमची हिंदू गोंधळी काट आहे आणि हा आमचा वैयक्तिक समाज आहे जसे आपले इतर समाज आहेत. आमच्या जातीला कोणत्याही प्रकारची तोड जात नाही. गोंधळी समाजाची बदनामी करत आहेत आणि आपली देखील फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. धन्यवाद. राम राम. नवरा नवरी नाव घ्या. गोडवा निवड गोडवा निवड घेऊन कुणाला पाय पडायचं नाव घ्या की दोघांचं नवरा नवरी कुणाला गप ना बाय कोण काय ग कोण बाबू आरती मोगऱ्याचा हार गुलाब मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रोहित रावांच्या रूपामध्ये मिळाला मला उत्तम जोडीदार. अरे वा जोडीदार म्हणजे परफेक्ट. नवरदेवानी घेतला का ऐकायला नाही आला मला आवाजच नाही आला. अरे याचंच नाव का चिटिंग नाही करायची आम्ही नाव घेऊ द्या. म्हणले ना मला ऐकायला नाही आलं. चिटिंग आहे चिटिंग आहे. झाली चिटिंग झाली चिटिंग. अगं बाय 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 सोन्याची अंगठी सापाची खोत आणि तर आली देवींची सून. परत परत काय नाही 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 परत परत सापाची काय सोन्याची अंगठी सापाची खून आणि तर झाली देवींची सून. सोन्याची अंगठी सापाची खून गाठ सोडायला नाव घ्या. त्या पाहुण्यांना तिथं धरून ठेवा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून सुनील रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. हॅलो हॅलो सगळ्यांना आवाज येतोय ना. भाजीत भाजी मेथीची भावना माझ्या प्रीतीची.
आम्ही घट मोडत आहोत, कुणाला पाय पडायचं आहे का? निवड दाखवलं की आम्ही घट मोडणार आहोत. सो आता आपण करतोय हा व्लॉग एंड. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.